मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वकील आता नंदिनी आणि जीवाला गमतीनेच म्हणतात, मी तुम्हाला एक किस्सा सांगू का? अहो मॅडम, मला आवडते स्वच्छता आणि माझ्या बायकोचं ना इथे पसारा तिथे पसारा असं असतं. तर तुम्ही माझ्या बायकोला काही टिप्स द्याल का याविषयी? म्हणजे पसारा कसा आवरायचा, कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या, हे जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. कारण मी माझ्या बायकोला ना मिसेस पसारेवाली असंच नाव ठेवलं आहे आता. तेव्हा नंदिनी आणि जीवा शॉक होऊन एकमेकांकडे पाहतात. कारण नंदिनीने सुद्धा जीवाला अगदी मिस्टर पसारेवाला असंच नाव नेमकं ठेवलेलं असतं. पण ते दोघेही एकमेकांकडे पाहण्याचं आता टाळतात. त्यानंतर वकील म्हणतात की कसं असतं ना मॅडम सर, अहो मी तुमचं प्रॉब्लेम समजून घेण्याऐवजी माझेच प्रॉब्लेम तुम्हाला सांगत बसलो, पण मला तुम्ही जरा जेन्युइन वाटलं म्हणून सांगितलं. काही हरकत नाही हो, लग्न म्हटलं की असं काहीतरी होतच असतं. कारण परफेक्ट जोडी ही कुठेही नसते. एक असा तर दुसरा तसा, एक या विचाराचा तर दुसरा त्या विचाराचा, असं असतंच. विचारांमध्ये थोडी का होईना भिन्नताच असते आणि त्यालाच नवरा बायको असं म्हणतात. आता यू कंटिन्यू, अजून बोला बरं, काय प्रॉब्लेम आहे तुमच्या नात्यामध्ये, असं वकील विचारतात. तेव्हा जीवा विचार करतो आणि म्हणतो, अजून प्रॉब्लेम आहेत ना, खूप प्रॉब्लेम आहेत अजून. मग आता जीवा म्हणतो की अहो हिला ना आपली सतत सतत किरकिर बडबड करण्याची सवय आहे. सतत आपली बडबड करत असते आणि मला देवाने कान का दिले ना असा प्रश्न कधी कधी पडतो. हा फुकटचा टॉक टाईम आहे. तेव्हा नंदिनी विचारते, काय हो, मी फुकटचा टॉक टाईम आहे का? अहो सर, तुम्हाला माहीत नाही, परंतु लग्न झाल्यापासनं हे बॅलन्स नसल्यासारखे वागतात फोनमध्ये. अहो मला असं वाटायचं कधीतरी हा बॅलन्स नसलेला फोन वाजेल, परंतु नाही ना, कधीच वाजत नाही हा फोन. अहो हा फोन ना कायम असा सायलंट मोडवरच आहे. आणि तुम्ही मला सांगा सर, अहो कायमस्वरूपी सायलंट मोडवर गेलेल्या फोनला सुरू करण्यासाठी कुणी ना कुणी पुढाकार घेणं गरजेचं आहे की नाही? तेव्हा वकील साहेब म्हणतात, हो अगदी बरोबर तुमचं. अहो सर, काय आहे ना, कसं सांगू तुम्हाला, मी यांच्या आणि माझ्या वाटणीची दोघांचीही बडबड करायची ना, आणि म्हणून यांना असं वाटायचं की मी सतत आपली अशी बडबड करत राहते. आणि याच फुकटच्या टॉक टाईमची ना यांना दिवसातून 10 वेळा गरजसुद्धा पडायची. मग कपल वॉच वाजवून कोण बोलवून घ्यायचं मला, असं रागातच नंदिनी जीवाला विचारते. तेव्हा जीवा तर आता एकदम गप्प राहतो. तर वकील साहेब विचारतात, कपल वॉच म्हणजे कुणी दिलं होतं कुणाला नक्की? तेव्हा नंदिनी रागातच म्हणते, अहो सर, ते सुद्धा मीच दिलं होतं ना यांना. आमची तर 1 मंथ ॲनिव्हर्सरी सुद्धा लक्षात नव्हती ना यांच्या. आणि हे प्रॉब्लेम सांगतायत का? मी सांगू का आणखी प्रॉब्लेम्स, असं नंदिनी मोठ्या आवाजातच विचारते. तेव्हा मात्र जीवाची बोलतीच बंद होते आणि तो घाबरतो. त्यांची मांजरी बोक्यासारखी मात्र तिथे भांडणच सुरू होतात. तर वकील एकदम आपले गप्प बसून घेतात. दुसरीकडे पार्थ आणि काव्याचं सुद्धा सेम याच टाईपमध्ये चाललेलं असतं. काव्या सतत आपली बडबड करत असते, तर पार्थ एकदम शांत राहतो. त्याच वेळी आता पार्थ वकिलांना विचारतो, आता मी सांगू का तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे? अहो यांच्यासाठी काहीही करा, तरीही ह्या अगदी फिसकारलेल्या मांजरेसारख्या ना अशा अंगावर धावून येतात फसकन. अहो आय कार्ड घरी विसरून जातात आणि तेच आय कार्ड मी जर त्यांना क्लासमध्ये द्यायला गेलो तर ते मला काय म्हणतात, चोर म्हणतात, चोर. मग काव्या म्हणते, अहो हे काय सांगताय? तेव्हा तो म्हणतो, शुक, एकदम गप्प बसायचं, मी बोलतोय ना आता, तुम्ही अजिबात बोलायचं नाही. मग त्यानंतर तिची तिसरी तक्रार तो करतो की कसं आहे ना, मी म्हटलं यांना गाडीतून चला, तर यांना माझ्या गाडीत बसायचं नसतं. माझ्यासमोर ॲटिट्यूड दाखवून त्या ऑटोमध्ये बसतात आणि मग निघतात क्लासला. आणि मग त्यानंतर माझीच गाडी पंक्चर करून मलाच न्यायला येतात ऑफिसजवळ, आणि तेही अगदी रिक्षाने. तेव्हा काव्याला समजतं आपली चोरी तर कधीच पार्थने पकडलेली आहे. तेव्हा काव्य अगदी धक्क्यानेच पार्थकडे पाहत असते. दुसरीकडे नंदिनी आता जीवाला म्हणते की कसं आहे ना, त्या दिवशी मी तुमची चोरी पकडली होती. अहो मला नुसती रिक्षा घेऊन नव्हते आले न्यायला, ते तिथे आनंद निवासजवळ त्यांनी तर ते कपल वॉचसुद्धा घातलं होतं आणि त्याचबरोबर ते स्वतः रिक्षा चालवतसुद्धा आले होते. मग आता जीवाला धक्काच बसतो की त्या दिवशीची माझी चोरी नंदिनीने बरोबर पकडली. मग नंदिनी हसते आणि म्हणते, त्या दिवशी
एखादा माणूस रिक्षा घेऊन येतो मला घ्यायला, मग ते साधंसं कपल वॉच तरी काढून ठेवायचं एवढी सुद्धा अक्कल नाही का यांच्याकडे. तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे ना, त्यात काय एवढं, एक्साइटमेंटमध्ये माणूस विसरतो आपला कधीतरी. त्यावेळी नंदिनी सांगते अहो विसरण्याने माणूस पकडला सुद्धा जातो, एवढी साधीशी गोष्ट कळत नाही का. मग हे सुद्धा अगदी तसेच पकडले गेलेत. मग एवढा वेश बदलून आपल्याला जड जात असताना सुद्धा तोंडाची भाषा बदलून एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा आपलं गप्प बसलेलं बरं ना. त्याचा काही उपयोग झाला का नाही ना, शेवटी मी पकडलंच यांना. वकील म्हणतात हो दोघांचंही तसं बरोबरच आहे, कारण आता त्या वकील साहेबांच्याच डोक्याचा गोंधळ उडालेला असतो. कारण आता डिवोर्स घेण्यासारखं असं ठोस कारण त्या दोघांकडेही नसतं. मग जीवा म्हणतो काय हो वकील साहेब, आमच्या दोघांचंही बोलणं करेक्ट कसं आहे. मी पकडलो गेलो म्हणून हा प्रॉब्लेम आहे की मी उपद्व्याप करतो म्हणून. मग नंदिनी म्हणते की दोन्हीही गोष्टींचा मला प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला पिकअप करायला यायचं नाही, पण तुम्ही काय केलं तर तुम्ही आलात. आणि जेव्हा मी म्हणायचे ना अहो मला पिकअप करायला या ना, मला या की पिकअप करायला, तेव्हा तर मात्र हे कधीच आले नाहीत. अहो बेसिकली काय आहे ना सर, हे माझं कधीच ऐकत नाही, नेहमी त्याच्या उलटच करतात. तेव्हा जेव्हा विचारतो सिरियसली, अगं हे तू म्हणतीयस का, पण अगं तू कधी माझं ऐकतेस ग, सांग ना तू कधी माझं ऐकलंय. मी नाही म्हटलं ना तरीही सतत येऊन आपलं माझ्यासमोर बडबड बडबड करत राहायचं. आणि माझं नाव जन्मजय कुणी ठेवलं ना हे विचारत असते सारखं सारखं ती मला. तेव्हा वकील साहेब विचारतात काय सिरियसली, अहो तुमचं नाव जन्मजय आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते अहो जन्मजय कसलं, जन्मठेप आहे ही. मग आता जीवा चिडतो आणि म्हणतो एक मिनिट, माझ्या नावावरून किंवा माझ्या पर्सनल गोष्टींवरून मला कोणीही चिडवलेलं आवडत नाही प्लीज. तेव्हा नंदिनी विचारते का, का बरं नको चिडवू. अहो डॉक्टरांसमोर आणि काउन्सिलरसमोर ना कधीही काहीही लपवायचं नसतं. दुसरीकडे काव्यसुद्धा आता तोच मुद्दा नेमका मांडत असते की लपवण्याबद्दल ना मॅडम यांनी तर काही बोलूच नाही. अहो हे ना एकदा माझ्या घरी आले होते डिलिव्हरी बॉय बनून. तेव्हा त्या मॅडम विचारतात काय डिलिव्हरी बॉय बनून. तेव्हा काव्य म्हणते अहो हो तेही भर रात्री. अहो इतक्या रात्री असं लपवून छपून कोणाच्या घरी कोण जातं हो सांगा बरं. आणि डिलिव्हरी बॉय बनून आले ते कशासाठी, तर रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन माझ्यासाठी आले. अहो मग खायला लागली ना मला ती पेस्ट्री, आणि खाऊन एवढी झोप आली ना की सांगू नको. अहो त्या पेस्ट्रीमुळे माझा अभ्याससुद्धा झाला नाही. तेव्हा पार्थ म्हणतो मी फक्त पेस्ट्री आणून दिली होती, तुम्हाला खायला कोणी सांगितली, कोणी हे आग्रह केला. मग आता काव्या म्हणते अहो देशमुख प्रश्न हा नाही आहे. मग पुढे आता काव्या म्हणते अहो एवढ्या मेहनतीने तुम्ही ती पेस्ट्री आणली म्हणून मला खावी लागली ना. अहो मला मुळात हे लग्न करायचीच हौस नव्हती. मी पहिल्या दिवसापासून यांना सांगते की मला डिवोर्स हवाय डिवोर्स हवाय असं म्हणून ती पार्थबरोबर वाद घालते. तेव्हा पार्थसुद्धा आता तिच्याबरोबर तसा वादच घालत असतो आणि तिच्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत हे वकील मॅडमला सांगत असतो. तर आता त्या दोघांमध्ये अगदी गोड भांडणं होतात. ते पाहून वकील मॅडम आता डोक्यालाच हात लावतात. दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं सुद्धा असंच गोड भांडण सुरू असतं. ते पाहून त्यांचे वकीलसुद्धा आता डोक्याला हात लावतात आणि मग त्या दोघांचा गोंधळ अजूनही तसाच सुरू राहतो. त्यामुळे वकील म्हणतात अहो हे कोर्ट आहे कोर्ट, हे ऑफिस आहे माझं, कळतं की नाही तुम्हाला, ही तुमची बेडरूम नाही इथे गोंधळ घालायला. मग ते दोघेही आपले गप्प बसतात आणि हळूच एकमेकांकडे पाहतात. दुसरीकडे गुरुजी अजूनही बसलेले असतात. तेव्हा वसू आणि रम्या या दोघीही गुरुजींजवळ जातात. मग वसू गोडगोड बोलू लागते की पूजा किती छान झाली ना गुरुजी, हे पहा घ्या बरं तुमची दक्षिणा. तेव्हा गुरुजी म्हणतात मिळाली मला माझी दक्षिणा, कारण मानेनीच इतक्यात देऊन गेली आणि माझी कॅबही येईल इतक्यातच मला जावं लागेल आता. पण तुम्हाला सांगू ही चौकशी करायला तुम्ही इथे नाही आलात, खरं आहे ना रम्या. तेव्हा वसू हसते आणि म्हणते पाहिलं ना रम्या, मी तुला काय म्हटलं, गुरुजींना न बोललेलं आणि बोललेलं हे दोन्हीही कळतं. गुरुजी म्हणतात तुम्ही हे मला सांगताय की स्वतःला समजवताय. आता वसूच्या बोलण्यातील खोटेपणा हा गुरुजींना समजत असतो आणि या रम्याला तुम्हाला काहीतरी विचारायचंय असं ती सांगते. मग रम्या म्हणते आई मी विचारलं असतं पण गुरुजी हे मामीच्या माहेरचे आहेत ना, मी विचारलं आणि त्यांनी जर मामीला सांगितलं तर मग काय करायचं. मग गुरुजी म्हणतात जे अटळ आहे ना ते होणारच, कारण मी कोणाला काहीही सांगितलं तरीही भविष्य त्याचा डाव खेळतो म्हणजे खेळतोच.
असो, मला विचारलेली प्रत्येक शंका ही गुपित म्हणून माझ्याकडे राहील. आता विचार, तुला नक्की काय समस्या आहे. तेव्हा रम्या जरा घाबरतच म्हणते, माझं लग्न. त्यावरती गुरुजी म्हणतात, होणार. तेव्हा माझ्या मनात जे काही आहे ते होणार का, पुन्हा पुन्हा रम्या विचारते. गुरुजी म्हणतात, हो तसंच होणार. तेव्हा रम्या गैरसमज करून घेते आणि वसूसुद्धा. दोघीही एक्साईट होऊन आता विचारतात, अहो खरंच होईल का तसं. मग गुरुजी तिला जरा सुनावतात आणि म्हणतात, जर माझ्या बोलण्यावर संशय असेल तर तुझं विचारणं अगदी निरर्थक आहे. तेव्हा वसू सांगते, अहो गुरुजी, तुमच्या बोलण्यावर संशय आहे असं नाही आहे. अगं रम्या, उगीच संशय घेऊ नको, बोल ना. मग आता रम्या म्हणते, तुमच्या बोलण्यावर संशय नाही आहे गुरुजी, पण एखाद्या गोष्टीची आपण एवढ्या वर्षांपासून वाट बघतो आणि ती होणारच हे कळल्यानंतर कसं होणार एखाद्याचं. अगदी तसंच झालंय माझं. मग आता लाजतच रम्या विचारते, मला सांगा ना, माझा जोडीदार कोण असेल. तेव्हा गुरुजी म्हणतात, जो तुझ्या भाग्यात आहे तोच तुझा जोडीदार. मग आता रम्या सांगते, जो माझ्या भाग्यात आहे तो आणि जो माझ्या मनात आहे तो पुरुष एकच असेल ना. मग आता गुरुजी म्हणतात, ते तू नक्की काय प्रयत्न करते ना त्यावरच ठरेल. मग रम्या आता वसूला म्हणते, अगं आई, मी प्रयत्न केलं तर होऊ शकतं सगळं. मग आता रम्या सांगते, गुरुजी जर असं असेल ना तर मी अगदी 100% प्रयत्न करेन. अगं आई, ऐकलं का तू, माझं प्रेम जिंकणार आता, असं म्हणून ती अगदी आनंदानेच नाचू लागते. त्यानंतर रम्या खूप एक्साईट होते आणि गुरुजींना विचारत असते, गुरुजी पण माझं लग्न कधी होईल, तुम्हाला काय वाटतं. अहो म्हणजे किती महिने वगैरे लागतील असं काहीतरी. तेव्हा गुरुजी म्हणतात, तू किती वर्षे वाट बघितलीस. तेव्हा रम्या म्हणते, मी लहानपणापासून याचीच वाट बघते गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात, मग आणखी काही काळ. तेव्हा वसू म्हणते, अगं तू डायरेक्ट विचार ना गुरुजींना, ते सांगतील, असं आडून नको ना बोलूस. मग आता रम्या म्हणते, गुरुजी तुम्हाला फ्युचर दिसतं ना. मग तुम्हाला असं काहीतरी दिसतं का, कारण समोर होम हवन सुरू आहे. मी आणि पार्थ एकमेकांच्या आजूबाजूला बसलो आहोत आणि त्याच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे. असं काही होईल का, असं ती पुन्हा पुन्हा गुरुजींना विचारते. तेव्हा गुरुजी म्हणतात, होय तसंच होणार आहे. हे ऐकून वसू आणि रम्या दोघीही खूप खुश होतात. मग आता रम्या म्हणते की गुरुजी तुम्ही खरं सांगताय ना, फक्त माझं मन राखण्यासाठी नाही म्हणत नाही. आता गुरुजी म्हणतात, हे बघ, जे बोलतो ना ते पारखूनच बोलतो मी. आता खरं काय आणि खोटं काय हे नाही मला माहीत, हे तू तुझंच ओळख. तेव्हा वसू म्हणते, अहो गुरुजी, आम्हाला समजेल उमजेल अशा काहीतरी भाषेत बोला ना जरा. तेव्हा गुरुजी सांगतात, ठीक आहे, आता मला दिसतंय ना ते मी सांगतो. तू आणि पार्थ दोघेही लग्नाची वस्त्र नेसून स्वखुशीने तेथे लग्नाच्या मांडवामध्ये बसला आहात आणि पार्थच्या हातामध्ये तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र सुद्धा आहे. सर्व मंडळी तुमच्यासमोर अक्षता टाकण्यासाठी उभे आहेत आणि सनई सुद्धा वाजतीये. चौघड्याचा आवाज वातावरणात दुमदुमतोय. मग आता रम्या खूप एक्साईट असते या क्षणासाठी. तेव्हा ती म्हणते, हो हो गुरुजी, मला सगळं दिसतंय आणि तुम्ही जे सांगताय ना ते तर अगदी माझ्या डोळ्यासमोर दिसतंय आता. आणि आता तर मला खात्री पटली की माझं आणि पार्थचं लग्न हे होणारच. मग आता वसू म्हणते की अगं गुरुजी जे म्हणतायत ना ते सुद्धा अगदी माझ्या डोळ्यासमोर दिसतंय मला रम्या. मग आता आई नक्की असं होईल ना, रम्या विचारते. तेव्हा गुरुजी तथास्तू म्हटलेत ना, म्हटल्यानंतर होणारच असं वसू सांगते. आय एम सो हॅप्पी असं म्हणून दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात, गोल गोल फिरवतात, खूप खुश असतात. गुरुजी त्यांना सांगत असतात, इथपर्यंत तर सगळं होणार व्यवस्थित, पण असं म्हणून त्यांना वेगळंच काहीतरी आता भाकीत करायचं असतं. परंतु आता रम्या आणि वसू ऐकतच नसतात. त्या एवढ्या एक्साईट झालेल्या असतात की डायरेक्ट समोरच रम्या गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. मग आता पुन्हा एकदा त्या आपला आनंद साजरा करत असतात की असंच होणार म्हणून. तेव्हा गुरुजी म्हणतात, अजूनही माझं बोलणं झालेलं नाही आहे, अहो यापुढे. मग आता ते सत्य सांगणार असतात वेगळंच काहीतरी. तेवढ्यातच त्यांना एक फोन येतो. आता त्यांची कॅब ही गेटपर्यंत सुद्धा आलेली असते. तेव्हा ते उठतात आणि रम्याकडे पाहत असा हात झटकतात, कारण गुरुजींना वेगळंच काहीतरी सांगायचं असतं आणि रम्या मात्र आता लगेचच मला लग्नामध्ये हे घालायचे, अशी हेअरस्टाईल करायची आहे, अशी स्वप्न वसूला सांगते. दुसरीकडे वकील साहेब हे जीवा आणि नंदिनीला म्हणतात की तुमची कारणं ना डिवोर्स घेण्याची खूप किरकोळ आहेत
तेव्हा जीवा विचारतो काय? मग वकील म्हणतात हो, मिस्टर अँड मिसेस देशमुख, अहो तुम्ही तुमची कारणं किती जेन्युइन आहे असं जरी सांगितलं तरीही ती कोर्टाला अगदी किरकोळ वाटतील ना, अशीच आहे. हे ऐकून जीवा नंदिनी घाबरतात. वकील मॅडम आता काव्या आणि पार्थला इकडे म्हणतात की तुमची कारणं खूप किरकोळ आहेत, त्यामुळे तुम्हाला कोर्ट हा डिवोर्स फाईल लगेच करणार नाही. दुसरीकडे नंदिनी आणि जीवाला सुद्धा वकील साहेब म्हणतात, हे पहा तुमच्या लग्नाला खूपच कमी वेळ झालाय, त्यामुळे तुम्हाला लगेचच डिवोर्स घेता येणार नाही. दुसरीकडे वकील मॅडम म्हणतात 1 महिना 28 दिवस, एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही एकमेकांना ओळखलेलेही नसताना एवढी मोठी स्टेप घेणं मला तर अजिबात योग्य नाही वाटत. त्यामुळे मी तुम्हाला हे सुचवेल की तुम्ही डिवोर्स फाईल न करता एकमेकांना थोडा वेळ द्या. तेव्हा काव्या म्हणते, अहो प्रश्न तो नाहीच आहे. अहो आमचं लग्न फार विचित्र परिस्थितीमध्ये झालं आणि हो त्याचा ब्लेम मी पार्थवर नाही करणार. ॲक्च्युली ते सुद्धा माझ्यासारखं त्याच परिस्थितीमध्ये अडकून पडले होते. माझी चूक असल्यामुळे हे सगळं घडलं. आई बाबा आणि गावकऱ्यांचं बोलणं ऐकून मी जर प्रेशरमध्ये आले नसते तर आज हे सगळं टळलं असतं. त्यानंतर पार्थ म्हणतो, ॲक्च्युली चूक माझीच आहे, कारण मीच म्हटलं की एवढी परिस्थिती आपण व्यवस्थित हँडल करू लग्नाच्या दिवशी आणि मग लग्नानंतर घरी गेल्यावर बघू काय करायचं ते. पण मी काय केलेलं, काव्यालाच बायको म्हणवलं आणि त्यांच्याकडूनच काही अपेक्षा केली. त्यांनाच या लग्नाच्या बंधनात अडकवून ठेवलं. त्या सतत म्हणायच्या मला की मला या लग्नाच्या बंधनातून मोकळं व्हायचंय. दुसरीकडे नंदिनी जीवाला सांगते, चूक खरं तर यांची नाही तर माझीच आहे, कारण मीच गाफील राहिले आणि दीपकला खूप हलक्यात घेतलं. मी पार्थ आणि काव्याचं लग्न झालं तेव्हाच मागच्या मागे निघून जायला हवं होतं, पण मी काय केलं तर जाब विचारण्यासाठी आले पुढे. पण मी तरी काय करू, हर्ट झाले होते ना मी सुद्धा. पण सगळेजण तेथे माझ्या विरोधात उभे राहिले आणि असं सगळ्यांच्या आरोपामुळे ना मी गुदमरून गेले होते अक्षरशः. त्या क्षणी मला वाचवायला जो हात माझ्या पुढे आला तोच मी धरला. मी हा विचार केलाच नाही समोरचा माणूस हे दयेपोटी करतोय की नक्की कशासाठी, आणि दयेपोटी फक्त चॅरिटी होते, संसार नाही. मग जीवा सांगतो, प्लीज असं बोलू नकोस, तुझी काहीच चूक नाही, माझा आहे दोष सगळा. त्यानंतर तो म्हणतो, कसं आहे ना, माझं ज्या मुलीसोबत प्रेम होतं तिचं लग्न झाल्याचं समजलं, मला राग आला आणि मग मी तुझं आयुष्य बर्बाद केलं, म्हणजे तुझ्यासोबत तेथे लग्न केलं. तर आता जीवाच्या डोळ्यातील पाणी पाहून नंदिनीला त्रास होतो. दुसरीकडे पार्थसुद्धा इमोशनल होतो आणि आय एम सॉरी काव्या, चूक माझी असल्याचं सांगतो. तेव्हा त्याच्या डोळ्यातील ते पाणी पाहून काव्या पर्समधून रुमाल काढत डोळे पुसण्यासाठी देते. तेव्हा तो थँक्यू असं म्हणतो. तर वकील मॅडम या दोघांकडे पाहतच राहतात. दुसरीकडे जीवाला खूप वाईट वाटत असतं, त्यामुळे तो पाणी पितो. मग नंदिनी सांगते, सर जीवांबद्दल एक म्हणून मला खरंच काही प्रॉब्लेम नाही, पण मी त्यांना कधीही नवरा नाही मानू शकत, कारण ते मला बायको नाही मानत ना. कारण एकदा मनापासून जीव तोडून संसार केल्यानंतर आणि तो मोडल्यानंतर पुन्हा पुन्हा हा खेळ खेळण्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही. दुसरीकडे काव्या सांगते की इंटरेस्टिंग तर आहेत पार्थ, हुशार आणि अगदी प्रेमळ सुद्धा, पण आता मलाच लग्न करायचं नाहीये. मला IAS व्हायचंय आणि खूप चांगलं काम करून दाखवायचंय. आणि खरं तर पार्थ माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी डिझर्व करतात आणि म्हणूनच मला त्यांना या नात्यामध्ये अडकवून नाही ठेवायचं. पार्थ हा धक्क्यानेच काव्याकडे पाहतो. त्यामुळे काव्या म्हणते, हे पहा तुम्ही आम्हाला लवकरात लवकर मोकळं सुद्धा करा, म्हणजे पार्थ त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकतील. त्यावेळी माझ्याशिवाय त्यांना सुरुवात करावी लागेल असं काव्या त्याच्याकडे पाहूनच म्हणते. इकडे आता नंदिनीला प्रश्न पडलेला असतो, पुढे काय करायचं, आता वकील काय सांगतील. मग आता ते वकील म्हणतात, हे पहा तुमचे जे कोणी दुसरे वकील असतील मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि 6 महिने वेगळं राहण्याची तयारी ठेवा मग, कारण तुम्ही या नात्याला आणखी एक चान्स द्यायला तयार नसालच. कारण डिवोर्स घ्यायला आलेलं कुठलंही कपल तयार नसतं, पण हा एक कुलिंग पिरियड आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या नात्याला देत असलेला आणखी एक चान्स आहे. आणि याच कुलिंग पिरियडमध्ये तुम्हाला लक्षात येईल, पिरियडमध्ये तुम्ही एकमेकांसोबत जास्त खुश होतात की एकमेकांशिवाय. दुसरीकडे आता वकील मॅडम या काव्या आणि पार्थला म्हणतात, ठीक आहे कोर्ट तुमच्या या अर्जावर नक्कीच विचार करेन, पण या काळामध्ये तुम्हाला एकमेकांपासून वेगळं राहणं अनिवार्य असेल. मग दुसरीकडे वकील साहेब हे नंदिनी जीवाला सांगतात, या काळामध्ये
या काळामध्ये तुमच्या काउन्सलरला नियमित भेटणं गरजेचं नसतं. आता कोर्ट तुमचा घटस्फोटाचा 6 महिन्याचा अर्ज मंजूर करून घेत आहे असं म्हणून ते त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात. तेव्हा नंदिनी जीवाच्या आता काळजात अगदी धस होतं आणि ते दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात. दोघांनाही अगदी धक्काच बसलेला असतो. ते काव्या आणि पार्थच्या आता डिवोर्सवर शिक्कामोर्तब झालेलं असतं. त्यामुळे त्या दोघांनाही खरं तर नंदिनी जीवासारखाच धक्का बसतो. काही वेळानंतर पार्थ आणि काव्या दोघेही गाडीतून चाललेले असतात. गाडी अचानकच एका ठिकाणी थांबते. तेव्हा काव्या विचारते काय झालं. तेव्हा गाडीच्या बाहेर कळाल्याशिवाय कळणार आहे का असं पार्थ विचारतो. तेव्हा काव्या म्हणते मी असं म्हणाले का. त्यानंतर पार्थ पाहतो तर टायरची हवाच गायब असते. मग त्याला जरा वेगळा संशय येतो आणि म्हणूनच तो काव्याला म्हणतो बाहेर या बरं जरा. तेव्हा काव्या गुपचूप बाहेर येते तर टायरची हवा तुम्ही सोडून दिली का असं तो विचारतो. ती म्हणते तुमच्या चष्म्याचा नंबर वाढलाय का. अहो दिसत नाहीये का तुम्हाला टायरची हवा गेलीये. मग आता तो म्हणतो म्हणूनच विचारतोय ना मी. मागच्या वेळी जेव्हा हवा गेली होती तेव्हा तुम्हीच ती सोडली होती. तेव्हा काव्या म्हणते 1 मिनिट म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. कोर्टातनं बाहेर निघताना मी तुमच्या टायरची हवा काढली असं का. तेव्हा पार्थ म्हणतो होऊ शकतं ना असं आणि तुम्ही हे करूच शकता. आता खरं सांगा तुम्ही हे केलंय का. मग काव्या म्हणते उगीच माझ्यावर असे आरोप करायचे नाहीत. हौस नाही आलीये मला तुमच्या गाडीची अशी हवा काढून अशा सुनसान जागी अडकून राहण्याची. मग पार्थ म्हणतो खरं आहे अगोदरच या लग्नात अडकून पडलोय ते काही कमी आहे असं म्हणून तो त्याच्या इमोशन्स व्यक्त करतो. तेव्हा काव्या पार्थकडे पाहतच राहते. तेव्हा ती म्हणते अर्ज मान्य केलाय ना आता कोर्टाने. मग आता सगळं सहन करा फक्त 6 महिने. तेव्हा पार्थ अगदी प्रेमानेच काव्याकडे पाहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या सांगते या 6 महिन्यामध्ये आभाळ जरी कोसळलं ना तरीही मी तुमच्या मागे येणार नाही. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी गाडीवरून चाललेले असताना अचानक पाऊस कोसळतो. त्यामुळे ते एका झाडाखाली थांबतात. तर आता पुढे थोडं जात असताना नंदिनीचा पाय अचानक घसरतो. जीवा तिला सावरतो. दुसरीकडे पार्थ गाडीचा टायर बदलत असतो तर काव्या आपली पावसामध्ये उभी असते आणि पार्थकडे पाहतच राहते. इकडे आता नंदिनीला विजांचा कडकडाटाचा खूप मोठ्याने आवाज येतो. त्यामुळे ती पटकन जीवाला पकडते. दुसरीकडे आता पार्थ भर पावसात असतो म्हणून काव्या आता तेथे असणार एक जर्किन घेते आणि पार्थच्या आता डोक्यावर ठेवते जेणेकरून त्याला पाऊस लागू नये यासाठी. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.